नमस्कार. आज 3 डिसेंबर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृती दिन, विश्व लेवा गणबोली दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करत आहोत. आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगण मरण एका सासाचं अंतर. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, तसंच अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अशा कमीत कमी शब्दाच्या कविता, त्यांच्या कवितेतील शब्द अर्थांची उंची गाठणारे, तसंच जीवन जगण्याचे तत्वज्ञान साध्या व सोप्या भाषेतून आपल्या लेवा गणबोलीतून मांडणाऱ्या खानदेशच्या प्रतिभावंत निसर्गकन्या, कृषीकन्या, महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज स्मृतिदिन. सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करते. बहिणाबाई यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी जळगावपासून 6 किलोमीटर अंतरावरील आसोदे गावातील प्रतिष्ठित महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव होते भीमाई, तर वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. त्यांना 3 भाऊ, घमा, गना आणि घना, तसंच 3 बहिणी होत्या, अहिल्या, सीता आणि तुळसा. वयाच्या 13व्या वर्षीच बहिणाबाई चौधरींचा जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. सासरी एकत्र कुटुंबात बहिणाबाईंना सर्वांचं प्रेम लाभलं, पण अगदी तरुणपणीच त्यांना वैधव्य आले. सुरुवातीचे एकत्र कुटुंब विभक्त झाल्यावर आणि नवऱ्याच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंना अतिशय हालाकीच्या परिस्थितीचा सामना करावा लागलेला आहे. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली एक कन्या काशी आणि पुत्र ओंकार आणि सोपान यांच्यावरती चांगले संस्कार घडवले. जळगावला आलेल्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमचंच अपंगत्व आलेलं. वयाच्या 30व्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आलं. घरातील आणि शेतातील काम करता करता त्यांना काव्य सुचलं आणि ते काव्य मराठी कवितेच्या प्रांगणात अजरामर ठरलं. मराठी साहित्यात लोकगीताची परंपरा फार जुनी आहे, पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुकतीच जुनी नाही, तर अनुभवांनी समृद्ध अशी आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हतेच. घराची चौकट आणि अगदीच झाले तर शेत, अशा 2च टप्प्यात स्त्रियांचे जीवन बांधले गेले होते. अशा वेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाट्याला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरिता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता, तो होता काव्याचा. वर्षभरातील सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. आनंद, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त करण्याचे काव्य हेच माध्यम होते आणि तेच स्त्रियांनी निवडलेही. त्यामुळेच मराठीला समृद्ध आणि स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा लाभली. स्त्रीगीतांची मराठीतील परंपरा समृद्ध आहे आणि तिच्या अग्रणी आहेत अंगभूत काव्यांचं लेणं लाभलेल्या बहिणाबाई चौधरी. बहिणाबाईंच्या कवितातून आपल्याला निसर्ग भेटतो, नात्या नात्यातील परस्पर संबंध जाणवतो, स्त्रीविषयक दृष्टिकोन जाणवतो, उपदेशांचे देशी बोल जाणवतात, सहज सुंदर विनोदाची खोली जाणवते. त्यांच्या कवितांमधून गद्य वाक्यप्रयोग, बोली भाषेची नाना सुंदर वळणे, बोली भाषेतील शब्दाचा अचूक वापर आणि सरलता यांचा मिलाप जाणवतो. त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशीच जाऊन भिडतो. वेडी वाकळे वळणे न घेता
येणारी सहज सुंदर अशी बहिणाबाईंची कविता आपल्याला शब्दातून जाणवते. बहिणाबाईंच्या कवितेतून निसर्ग आपल्याला अनेक रूपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडीत निसर्गाशी कितीतरी रूपं बहिणाबाईंच्या कवितांमधून आपल्याला भेटतात. बहिणाबाईंचे आयुष्य शेती आणि घर अशा दोनच टप्प्यांमध्ये असल्यामुळे निसर्गविषयक काव्य करताना त्यातून आपोआपच आपल्याला शेतीशी संबंधित बऱ्याच घटकांचे चित्रण जाणवते. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्यात. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी आणि काही त्यांच्या मावस भावाने टिपून ठेवल्यात. बहिणाबाईंच्या काव्याच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील लेवा गणबोली प्रकाशात येते. लेवा गणबोली भाषेचे स्वरूप या काव्यातून समजते. मराठी साहित्यात ज्या मोजक्या स्त्री साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती केली आहे, त्यापैकीच एक असणाऱ्या बहिणाबाई चौधरी. पण अशिक्षित असूनही जे साहित्य त्यांनी निर्माण केलं त्याला खरोखरच तोड नाही. आणि हे जाणून घेण्याकरता एकदा का होईनात पण बहिणाबाईंच्या काव्याचा आस्वाद हा घेतलाच पाहिजे. बहिणाबाईंच्या वयाच्या 71व्या वर्षी जळगावात 3 डिसेंबर 1951 रोजी त्यांचा मृत्यू झाला. बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादपेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाहीत की कोणाला दोषही देत बसल्या नाहीत. या उलट त्या धीरानं जीवनाला सामोऱ्या गेल्यात. हेच त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञानाचे वेगळेपण आहे. बहिणाबाई चौधरींच्या नावावरून जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव हे देण्यात आलेले आहे. अशा महान निसर्गकन्या, कृषीकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मानाचा मुजरा. धन्यवाद.